मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग एक नंबर आहे पूजा, एक नंबर आहे. अरे सारखी श्रीकांतची भांडत असते. मूर्ख बावळट, काही लक्षात येते का तुझ्या? काय झालं? अरे यात तुझंच नुकसान आहे. तिचं आणि श्रीकांतचं जर जुळलं नाही तर श्रीकांत तुझ्या आणि आकांक्षाच्या वाटेतून दूर होईल का? हल्ली ना राघव फक्त तुझ्याबद्दल विचार करत असतो. ताईच मला असा मुलगा हवाय जो माझ्यावर भरभरून प्रेम करेल, जो माझ्यासाठी भांडेल. राघव तर आताच मला गमवायला तयार झालाय. मग तू हे सांग ना त्याला. हे जर राघवला जमत नसेल ना तर आम्ही एकत्र न येणंच बेटर आहे. हॅलो, येस, मायसेल्फ विनय हरिश्चंद्र नागपूरकर. नो नो, that is my surname, Nagpur. I live in Mumbai itself. Yes. No. I called regarding this ad in the newspaper about the vacancy. No, but the ad says vacancy. So, but within 2 hours it's. Hello, I just want one interview. Hello. कोणीच काम देत नाही यार मला. पूजा रेडी, खास तुझ्यासाठी. काय आहे? आकुरी ऑन टोस्ट. श्रीकांत, उगाच डिफिकल्ट नावं घेऊन मला गंडवू नको. बुर्जी आहे ती पावावर. भुर्जी. हे बघ, तू दिसते भुर्जी सारखं, पण ती भुर्जी नाहीये. भुर्जी तिखट असते. हे आकुरी तू खाऊन बघ ना, मग तुला कळेल की माझं जेवण काय क्वालिटीचं असतं. खाऊन बघ आणि सांग कसं आहे. काय आहे? ह्याच्यापेक्षा भुर्जी बनवली असतीस तर बरं झालं. गाढवाला गोळाची चव काय. काय म्हणाले? तुला जर नको असेल ते तर नको खाऊस ते. त्यातच टाकते ती. असं कसं नको खाऊ? तू इतक्या प्रेमाने बनवलंय. मला एक प्लेट दे. प्लेट. ठीक आहे. काय काय करतेस? अरे नहीं एक्चुअली ठीक है, मैं 4-5 दिन में कॉल करता हूँ. ओके. हाँ, थैंक यू. ठीक आहे, नाश्ता करून घे. अगदी काय वाईट नाही झालं. थँक यू. पण काय आहे, मी ते जरा नोकरी शोधतोय ना सध्या, तर मी 1-2-3 फोन करतो आणि मग खातो. चालेल. मी घ्या ना. मी फाइव 720. हेलो. हाँ, वो पेपर में आपका इश्तेहार पढ़ा अभी जस्ट. तो वो
मतलब इंक्वायरी करना था वो वैकेंसी के बारे में। मैं इंटरव्यू के लिए आ सकता हूँ क्या? मतलब नहीं नहीं, अगले महीने कसम, वो अभी है ना पेपर में। मैं अभी 1 महीना क्या करूंगा मैं? हिंदीत का बोलतोय? विन्या, असं बोलतात का फोनवर? जरा कॉन्फिडन्स नाहीये ना तुला स्वतःवर? तू मला कामावरती नका ठेवू असं सांगायला फोन केलास असं वाटतं तुझ्या बोलण्यावर. बरोबर आहे खरं तर तुमचं. नाही ते काय आहे, बरेच महिने नोकरी नाहीये ना, त्यामुळे कॉन्फिडन्स जरा कमी झालाय, गेलाय म्हणजे. पण आधी मी स्वतःवर मला खूप गेलाय म्हणजे कॉन्फिडन्स काय ट्रेन आणि बस आहे जायला? अरे कॉन्फिडन्स आपल्याकडेच असतो. कॉन्फिडन्स कॅरी करता आला पाहिजे. लाव फोन, मी तुला शिकवते कॉन्फिडेंटली फोनवर कसं बोलायचं. डायल करतो नंबर. 1 सेकंद. हा लागलाय. हॅलो सर, मी ऐकलंय तुमच्याकडे स्मार्ट आणि कॉन्फिडंट एम्प्लॉयची गरज आहे. 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स, समवन हू लव्स ऍक्सेप्टिंग चॅलेंजेस अँड डझंट माइंड वर्किंग अंडर प्रेशर. अशी मुलगी तुमच्याकडे इंटरव्ह्यू साठी आली तर चालेल का? थँक्यू सर. आय शॅल बी देअर टुमॉरो मॉर्निंग. थँक्यू. शपथ, तुम्ही कसल्या भारी आणि कॉन्फिडेंटली बोलता हो. म्हणजे मला तर असं ऐकतच राहावं असं वाटत होतं. नाही म्हणजे ते असं वाटतं कधी कधी की थोडं ओव्हर स्मार्ट आहे की काय, पण ते तुमच्याकडून ना जेव्हा तुम्ही बोलता ना म्हणजे तेव्हा हा जॉब तुम्ही डिझर्व करताय असं वाटतं. बाय द वे, अभिनंदन तुमचं. कशाबद्दल? ते उद्या बोलवलंय ना इंटरव्ह्यू साठी. अरे मी नाही जाणार आहे. मी तर फक्त तुला दाखवायला म्हणून फोन केला होता. हा घे. आता तू कर, कॉन्फिडेंटली फोन कर. पण त्या अगोदर बोल, हा जॉब माझा आहे आणि तो मलाच मिळणार. हा जॉब तुमचा आहे, तो तुम्हालाच मिळणार. मला नाही, स्वतःला सांग. अच्छा, ते मी ओके, सॉरी. हा ओके, हा जॉब माझा आहे आणि तो मलाच मिळणार आहे. हे होईना बात. कर आता फोन बिंदास. थँक्यू. पूजा, ए पूजा. आले आले. हे आई बोलवते. श्रीकांत. हो. अरे ही काय झालंय? हॅलो. येस सर, मायसेल्फ विनय हरिश्चंद्र नागपूरकर सर. येस. No, I just read your ad in the newspaper and I wanted to inquire about your. Hello? हा आई बोल. का हाक मारत होतीस? आलास, थांब. आले आले, थांब. हा. एक मिनिट. हे घे, लाईटचं बिल. अर्जंट आहे, आजच्याच भरायचंय. यासाठी बोलवलंस का? बरं ठीक आहे, मी भरतो, ऑनलाईन भरतो. ऑनलाईन नको. अरे सुमितला नाही का आपण गेल्या वेळेस सांगितलं होतं, तेव्हा तो म्हणाला मी ऑनलाईन भरतो. किती गोंधळ झाला होता. अरे आठवते ना, आपली वीज कापली होती ते. I know. म्हणून ऑनलाईन नको.
तू ना सरळ ते बिल भरणा केंद्रात जा आणि तिथे जाऊन भर. हा, ठीक आहे जातो. पूजाला पण घेऊन जा सोबत. हं? आई मला यावेळेला खूप ऑर्डर्स मिळतात ना, सो मला बाहेर नाही पडता येणार. सॉरी. अरे तू शॉपिंगला जातोस, फिल्म बघायला जातोस, तेव्हा फोन बंद करून जातोस ना. मग आता काय? आता सुद्धा फोन बंद करून जायचं, कळलं? पूजा तू जा ह्याच्यासोबत जरा फिरून ये. हा, बघ जरा आजूबाजूला काय आहे ते. हो. काल एक सोबत होते रे, जा दोघेच. आई आपलं बिल काय लाख भरायला आहे का? जी मी अशी खूप रक्कम घेऊन फिरणार आहे म्हणून तू हिला सोबत पाठवते. तसं असतं ना, तात्याने मला एकटीलाच पाठवलं. तिला माहिती आपल्या दोघांमध्ये जास्त रिस्पॉन्सिबल कोण येते. मग तू जा नाही जातोस. अगं काय? ती रिस्पॉन्स तिला माहिती आहे इथलं. हा, ह्या वेळेस तिला दाखव कुठे बिल भरायचं असतं ते, कळलं? दर महिन्याला 30 भरेल. आई ही ते कायमची राहणार आहे. काय सत्य आहे? अरे ती शिंकली ना, शिंकल्यावर असं म्हणायची पद्धत आहे म्हणून म्हणाले सत्य आहे. आई ही लहानपणापासूनच शेमडी आहे. तू हिच्या शिंकेचं काय मनावर घेतेस? आता पुन्हा शिंकेल. तुला ना माझा कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे मी इतकी सुंदर आणि तू अजिबातच नाही. त्यामुळे तुला माझ्यासोबत बाहेर जायला ऑकवर्ड वाटतं आणि म्हणूनच तू बिल भरायला मला सोबत घेऊन जात नाही, हो ना? हे बघ, तुला तुझ्याबद्दल जो काय गैरसमज आहे ना, चल तुझा मी गैरसमज दूर करतो. मी आले का आता? हा ये. अरे सारखं सारखं तिला शिंपी हिला का सोबत पाठवतेस तू आई? काढून जा, असं छान केस वगैरे विंचरून जा. हे पण काढ गळ्यातलं. काय घालून स्वयंपाक करतो रे तू? शी. हो काका, हो बाजू पाठी चला. काका हॅलो, आम नॉट बाज. ही घुसत नाही बघतोय. ओके चिल. हो, लाईनीत लाईनीत. हा चिल चिल लाईनीत म्हणे. आम्ही पण लाईनीत आहे. हो कळलं मला. ओके. इथल्या लोकांना ना वेळेची किंमत नाही. इथल्या म्हणजे तू इथला नाहीयेस, परग्रहावर आलाय. इथले म्हणजे भारतातले. कुणाला वेळेची व्हॅल्यूच नाही. अरे चेल या शिकान, ते काय झोपा काढत नाहीयेत, त्यांचं कामच करतायत. आणि पीसी हँग होतोय म्हणून वेळ लागतो असं म्हणाले ना ते मगाशी. अरे मग सिस्टीम बदला ना. मी माझं रेस्टॉरंट सोडून इथे काय वेळ वाया घालवू काय? अमेरिकाच बरी होती. तुला अमेरिका एवढी आवडत होती तर कशाला आलास तू परत इथे? आणि तू अमेरिका सोडून इथे यावंस म्हणून इकडच्या लोकांनी आंदोलनं केली नव्हती किंवा मोर्चे काढले नव्हते. हो ना. हो काय हो ना. पुढे बघा आमचं पर्सनल चाललंय. तर वेगळं हळू. असेल. हे बघ, तू नको शिकवू मला कसं वागायचं ते. ओके, तुझे मॅनर्स पाहिले मी. मी काय केलं? मी केलेला ब्रेकफास्ट न खाता असाच फेकून निघून गेलीस. आता कळलं मला तुझ्या नाकावरच्या रागाचं कारण. म्हणजे तुझ्या ब्रेकफास्टचं कौतुक नाही केलं म्हणून तुला राग आला ना. आणि तो राग तू माझ्यावर काढू शकत नाहीस म्हणून तू या माणसांवर काढतोय. नाही पुढे जात नाही. ओके ची शी. मी का पकडू शेमडाचा रुमाल तुझा? अगं, घाण आहे तो. छी. फेक तिकडे परस्ती. पकडते. कमॉन, लोक हसतायत बघ. हो मावशी प्लीज पुढे बघा तुम्ही. तिला पण कळत नाही. आताच पाठवलं मला बिल भरायला शिमडी सोबत. ती गोड दिसतोस रे तू. कधी कधी ना उगाच चिडतो. अरे तुला तुझ्या जेवणाचं कौतुक ऐकायला एवढं आवडतं तर सांगायचंच ना मला. मी केलं असतं कौतुक. खोटं. तुला चांगलं जेवण बनवता येत नसलं तरी. काय ना, मी जेवण चांगलंच बनवतो पण ते कळायला चव कळावी लागते ना. ज्या मुलीला चव कळत नाही त्या नॉनसेन्स मुलीशी मला बोलायचंच नाही. असा कसा आहेस रे तू? इतका चिडका, भांडखोर, साधी मस्करी सुद्धा तुला कळत नाही.
बोरिंग माणूस आहेस रे तू. तुझ्याबरोबर इथे यायलाच नको होतं. ए मी तुझ्या हातापाय नव्हतो पडलो माझ्यावर चल म्हणून. तुला मी आमंत्रण नव्हतं दिलं, दवणी नव्हती पेटवली. तू आता निघून जाऊ शकतेस, कळलं का? तुझ्यासारख्या बोरिंग माणसाबरोबर इथे टाइम वेस्ट करण्यापेक्षा ना मी जातेच. निघ. शेंबडी आणते माझ्याशी. काय हसताय? पुढे वा. तुम्हाला बघून हसतंय. शपथ. शी. अमेरिकेहून भारतामध्ये कशाला आलो तर हा शेमडा रुमाल आणि पर्स सांभाळायला. इकडे मुद्दामून मला एम्बॅरेस करायला ही पर्स माझ्याकडे दिली असणार. खरंच फेकून देऊ का पर्स ही? नको, परत म्हणेल कधी पर्स पण सांभाळता येत नाही श्रीकांतला. इथं घरी पोचतोय असं. काय बॉम्ब आहे, बॉम्ब पाहिजे. बॉम्ब घ्या ना. नको 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 नको. हा नॉनसेन्स. काय फोन आला. हाँ हेलो. अरे हाँ मैं एका अरे यार थांब 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 थांब. मी जरा अडकलोय. अरे कामात नाही अडकलोय, एका वेगळ्या प्रकारे अडकलोय. थांब जरा. वेट वेट, तुला फोन करतो. थांब. हाय. Shit. हे घे तुझं बिल. भरलं बिल? हो भरलं. आणि प्लीज यापुढे मला बिल भरायला पाठवू नकोस. इकडे कसली गर्दी असते. किती वेळ वाया गेला माझा. आणि मी एवढा वेळ जर माझा फोन मला ठेवला ना तर माझा बिझनेस आजन्मात तरी सक्सेसफुल होणं शक्य नाही. असं कसं शक्य नाही? तुझा बिझनेस सक्सेसफुल व्हावा म्हणूनच हे सगळं करते मी. म्हणजे म्हणजे काय नाही रे, सहजच बोलली मी. हे काय पूजाची पर्स तुझ्याकडे? काय किती ऑकवर्ड वाटत होतं हे पर्स वागवताना. सगळं रसद बघत होते माझ्याकडे. अरे मग कशाला घेतलीस तू? तिच्याचकडे द्यायची होतीस ना. अरे ती आहे कुठे? दाराबाहेरच उभं केलंस तिला. पूजा, ए पूजा. आई नाहीये ती. नाहीये म्हणजे? नाहीये म्हणजे नाहीये. मी बिल भरण्याच्या रांगेत उभा होतो, तिकडे माझ्याशी भांडली आणि मग चिडून निघून गेली. निघून गेली? अरे कुठे? माहित नाही. तूच तिला रस्त्यात मुद्दाम सोडून आला असशील, मला माहित आहे ना. बाबा तुम्ही कसं मला परफेक्ट ओळखता ना. तिला मी कुठे सोडून मिळून आलेलो नाहीये. तिने सगळं सीन क्रिएट केला आणि मग चिडून निघून गेली. निघून गेली आणि तू जाऊ दिलंस तिला? श्रीकांत तुला काही कळतं का? अरे अरे ती या शहरातली नाहीये, पहिल्यांदा आली तिथे. तू थांबवलं का नाहीस तिला? आई पहिल्यांदा आली म्हणून काय झालं? ती काय अडाणी नाहीये. आणि शहरात नवीन आहे काय? नवीन आहे. शहर विकून खाईल ती, एवढी ती ओव्हर स्मार्ट आहे. मला माहितीये, जुनी सवय आहे तिची. लहान असताना पण रागावून निघून जायची आणि मग राग शांत झालं की परत घरी यायची. अरे लहानपणी ती असं वागायची म्हणून आताही तसं वागेल का श्रीकांत? नाही तर काय. तू लहानपणी चड्डीत शिकायचं, आता करतोस का? आत्ताच्या आत्ता तिला फोन कर आणि बघ ती कुठे आहे ती बावळट. शोध रे बाबा तिला. हे काय उदाहरण आहे का? चड्डीत शी शी आहे. ए